रोहिणीला त्यांनी विनंती केली. मग रोहिणीने सांगितलं, जर मी व्रजवासींबद्दल सांगायला सुरुवात केली तर श्रीकृष्ण जिथे कुठे असतील ते इथे धावत येतील आणि त्यांना त्यांच्या भावना अनावर होतात, तर आपल्याला काहीतरी नियोजन करायला लागेल. मग काय केलं? 16,108 राण्या श्रीकृष्णाच्या द्वारकेतल्या त्यांना एका ठिकाणी बसवलं, अशा एका हॉलमध्ये. आणि सुभद्रा देवींना सांगितलं, तुम्ही त्या रस्त्यावर त्या दरवाजावर उभे राहा आणि कृष्ण आणि बलराम जर येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सांगा नाही, थांबा थांबा म्हणून, कारण ते जर आतमध्ये आले तर ते मूर्छित होतील. त्यांना यशोदा राधा यांच्याप्रती खूप प्रेम आहे. अशी ही कथा सुरू झाली. रोहिणी हे राधा कोण आहे, यशोदा कोण आहे हे सांगायची कथा सुरू करत आहेत आणि सुभद्रा देवींना त्या दरवाजावर उभं केलं. आणि जेव्हा केव्हा कुठेही राधा राणीबद्दल कोणी सांगेल, श्रीकृष्ण तिथे आकर्षित होतात. मग कृष्ण आणि बलरामला कळलं की राधा राणींबद्दल कोणतरी सांगतंय, तर तिथे आले. पण सुभद्रा देवी रस्त्याच्या मध्ये उभी होती, तर सुभद्रा देवी पण ऐकते ते सगळं. तर सुभद्रा देवींचे पण डोळे मोठे झाले. कृष्ण आणि बलराम सुभद्रा देवीच्या शेजारी उभे राहिले आणि म्हणतात, आम्हाला जाऊ द्या आतमध्ये, आम्हाला जाऊ द्या, यशोदा माईबद्दल सांगते रोहिणी माता, आम्हाला जाऊ द्या. तर ते जे रूप आहे कृष्ण बलराम आणि सुभद्रांचं, प्रेमाविष्ट होऊन डोळे मोठे झाले की कोण, कुठे, काय चालू ही कथा. तर म्हणून कृष्ण जेव्हा व्रजवासींचं स्मरण करतायत आणि विशेष म्हणजे राधाराणीचं स्मरण करतायत, तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये जे परिवर्तन होतं, त्यांच्या भावना ज्या प्रकट होतात, ते रूप आहे जगन्नाथजी.